कर्मठ, युवाओं की प्रेरणा स्थान, कर्तव्यनिष्ठ और जवाबदेही ऐसे गुणों से भरपूर महाराष्ट्र युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे का जन्मदिन कार्यकर्ताओं ने बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया। मौका जन्मदिन का था, इसलिए ऐरोली में अभिष्ट चिंतन समारोह का भव्य आयोजन किया गया। एक युवा नेता के तौर पर हर घर में अपनी जगह बनाने वाले अनिकेत म्हात्रे का वो मनमिलाऊ स्वभाव, जिसके चलते कई विविध दलों के नेता, उद्योगपति और विविध तबके के लोगों ने आकर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी, जिनमें युवा नेता वैभव नाईक, रोहिदास पाटिल, सरोज पाटिल, अंकुश सुनावणे, महेश पाटिल, अनिल कौशिक सह हजारों की संख्या में समर्थक, शुभचिंतक और परिजन मौजूद नजर आए। हर कोई उन्हें भावी विधायक के तौर पर देखता रहा। अपने जन्मदिन पर मिले आशीर्वाद और प्रेम के लिए अनिकेत म्हात्रे ने सभी का आभार माना। मी निशब्द आहे। गेल्या 13 वर्षापासून मी समाजकारणात आहे, राजकारणात देखील आहे। युवक काँग्रेसचा एक साधा पदाधिकारी म्हणून, एक विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझा राजकारणाचा जो आहे तो प्रवास सुरू झाला आणि आज 2024 मध्ये आपण बघाल मी जी लोकांची सेवा केलेली आहे तेच प्रेम मला आज या ठिकाणी जे आहे वाढदिवसानिमित्त संपूर्ण नवी मुंबई शहरातील असेल किंवा मग नवी मुंबईच्या बाहेरील असेल किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले या ठिकाणी माझे सर्व मित्र असतील, हे प्रेम बघून खरंच मी निशब्द झालेलो आहे। संकल्प तर असा आहे की आज नवी मुंबई शहर जे आहे हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर मानलं जातं, परंतु आजही जे आहे आपलं नवी मुंबई शहर जे आहे ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। माझा संकल्प हाच असेल की येणाऱ्या काळामध्ये जे आहे नवी मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी असेल, त्यानंतर आरोग्य असेल किंवा मग इतर कुठले जे मूलभूत प्रश्न जे आहेत, वीज असेल समजा, हे सोडवण्याचा जो आहे तो संकल्प आजच्या दिवशी जो आहे तो मी करत आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।